आवाज जनतेचा। ज्या ठिकाणी रिसोड सेनगाव मार्गावर आज सकाळी 6 वाजता कारचा अपघात झाला, यामध्ये कोणतीही इजा झाली नाही। मात्र ज्या ठिकाणी या कारचा अपघात झाला त्याच ठिकाणी अपघातांची मालिका लागोपाठ सुरूच आहे। नुकताच मिळालेल्या माहितीनुसार आत्ताच 10 वाजताही पुन्हा एक कारचा अपघात झाला। मात्र यामध्ये त्यातील 6 ते 7 प्रवासी थोडक्यात बचावलेत। यावेळी कारचं नुकसान झालंय। काल रात्री दिनांक 24 जानेवारी रोजी रात्री 8 ते 9च्या दरम्यान 3 अपघात झाल्याची माहिती समोर येते। 4 दिवसांपूर्वी क्रुझर आणि कारचाही अपघात झाला होता। यामध्ये 12 जण जखमी झाले होते। सदर अपघात रस्ता काम करत असताना दिशादर्शक फलक नसल्याने सदर अपघात झाले होते। मात्र सध्या रस्ता दोन्हीकडून सुरू झाला असला तरी अपघात होतच आहेत। यामधील कारण आहे की शाही धाब्यावर डिवायडर संपलेल्या ठिकाणी रस्ता अरुंद झालाय, तर सेनगावच्या दिशेने येणारी वाहने हे भरधाव वेगाने येत असताना डिवायडर आणि रस्त्यामधील अंतर समजत नसल्याने सदर अपघात होत आहे। याकडे संबंधित विभाग अजूनही लक्ष देत नाही ही आश्चर्याची बाब आहे। कारण वर्तमानपत्र, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून या सर्व बाबी संबंधित विभागाच्या कानावर जात आहेत। आतापर्यंत झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी जीवितहानी होण्याची वाट बघत आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय। प्रतिनिधी रामेश्वर अंजवे, भोकरखेड। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।